डोंगरगाव येथील रहिवासी चंद्रकुमार सराटे यांचं 8 महिन्यापूर्वीच रेल्वे अपघाताने मृत्यू झाला होता, परंतु येथील असलेला रहिवासी खोटोले यांनी षडयंत्र करून ज्या पद्धतीनं स्वतः जिवंत राहून मृत्यू दाखवला, परंतु अनेक महिन्यानंतर याचा उलगडा झाला आणि आज माझ्याकडे त्यांच्या कुटुंबातील लोक जेव्हा भेटायला आले त्यावेळेस मला ही सत्यता समजली आणि म्हणून मी आज प्रत्यक्ष मृत सराटे कुटुंबियांना या ठिकाणी भेटायला आलो आहे। काय मागणी केली त्यांनी ज्या पद्धतीने आमच्या मुलाचा खून झाला आहे, मृत्यू झाला आहे, त्याचप्रमाणे त्यालासुद्धा कठोरात कठोर कारवाई व्हावी अशा प्रकारची मला मृत कुटुंबियाच्या परिवारानं मला मागणी केलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयरजी यांना मी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी अशा प्रकारची मी विनंती केली। त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत देखील दूरध्वनीवरून मी आज चर्चा केली आणि या प्रकरणाची आपण सखोल आणि सविस्तर चौकशी करावी असं सुद्धा मी त्यांना या ठिकाणी विनंती केलेली आहे। कारण ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे ती एक प्रकारची हत्याकांड आहे आणि साध्या भोळ्या व्यक्तीची हत्या नसून एक आदिवासी समाजामध्ये राहणारा एक साधारण व्यक्ती जो कुणाच्याही वाट्याला जात नव्हता अशा व्यक्तीची निर्घुण हत्या करून त्याला एक वेगळा ड्रामा दाखवणे हे एक वेगळाच प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आणि त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये अजून कोण होते याची सुद्धा आपण सखोल चौकशी करावी अशा प्रकारे मी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे। त्यांनी मला गवाही दिली आहे की साहेब मी पूर्ण आपल्या या हत्येकांडाची चौकशी करणार आणि जेवढे लोक त्या ठिकाणी दोषी आहेत त्या सर्व दोषींना मोठ्यात मोठी आणि कठोरात कठोर कारवाई आपण करू अशा प्रकारे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। पत्र पण देणार आहेत मुख्यमंत्रीला काय उद्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना देखील मी या प्रकरणाच्या संदर्भामध्ये पत्र देणार आहे आणि उच्च स्तरावरून देखील या प्रकरणाची चौकशी व्हावी, अजून कुठे कुठे धागेदोरे आहेत याची सुद्धा चौकशी उच्च स्तरावरून आपण करतो आहे। ॲट्रॉसिटी पण त्यांनी दाखल करावं आणि त्याचबरोबर आज त्या कुटुंबावर एक खूप मोठा आघात झालेला आहे। मृतकाची विधवा आई आहे, त्यांचा पालनपोषण स्वतः चंद्रकुमार सराटे करत होता, तो नसल्यामुळे आज त्या माऊलीवर उपासमारीची पाळी आलेली आहे। त्याच्यामुळे शासन स्तरावरून देखील आपण त्यांना त्यांच्या कुटुंबाला लवकरात लवकर मदत कशी करता येईल याची देखील आपण माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत। हा एवढा म्हणजे मोठा आहे की आपण जरी विचार केला गावाच्या दृष्टिकोनातून तर गावामध्ये एकतर भ्रम फैलवण्यात आला की अंतिम खोडले मरण पावला। अचानक खबर आली सकाळीच की नाही अंतिम खोडले मरण पावला। आम्ही सकाळीच तिथं गेल्यावर आम्हाला बॉडी म्हणजे पूर्ण म्हणजे खराब अवस्थेत होती, ओळख तर पटत नव्हती। त्याच्यानंतर गावकऱ्यामध्ये एक नाराजी म्हणजे आपण जसं विचार करतो की आपला एक चांगला सोबती गेला गावातून, यानं आत्महत्या का बरं केलं असेल, पण नंतर असं कळलं की नाही चंद्रकुमार सराटे पण मिसिंग आहे। दुसऱ्या दिवसापासून थोडे म्हणजे अशी गावामध्ये चर्चा चालू लागली की नाही अंतिम तर जिवंत आहे, मग मेलेला माणूस कोण आहे, चंद्रकुमार आहे की काय आहे। मग यांनी 10 दिवसांनी मिसिंग रिपोर्ट सालेकसा ठाण्याला दर्ज केला, पण गावामध्ये एक चर्चा अशी रंगली होती, प्रत्येक माणूस एकच गोष्ट बोलत होता की अंतिम खोडले जिवंत आहे। तर होऊ शकते की चंद्रकुमार सराटे हा याला मारण्यात आला असेल आणि ह्या रॅकेटमध्ये गावकऱ्यांचं असं आहे की सर्व म्हणजे
गावकरी चर्चा चालू आहे की याच्यामध्ये एकटा माणूस नसेल, तो अजून सोबती असतील त्याच्यासोबत, आणि याच्यामध्ये सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि सराडे परिवाराला चांगला न्याय मिळाला पाहिजेत. गावामध्ये असंतोषचं वातावरण निर्माण झालेलं आहे. याच्यामध्ये त्यानं पूर्ण गावामध्ये समाजामध्ये असेल, गावामध्ये जेवढे म्हणजे गावाचे जे चांगले कामं होते, जे चांगले कार्य होते, त्याच्यामध्ये यांना दुष्बाधा आणले आहेत. आणि याचं परिणाम असं झाला आहे की गावातलं वातावरण मोठं खराब झालेलं आहे. सदर व्यक्ती हा नागपूरला पुष्कळ दिवस राहिला आणि नागपूरमध्ये कोणाकोणासोबत राहिला याच्यावर चौकशी व्हायला पाहिजेत. तो कोणाच्या संपर्कामध्ये होता, तो किती दिवस कोणासोबत होता, त्याची कॉल डिटेल निघायला पाहिजेत. घरवाल्याला फोन करत होता का, त्या कॉल डिटेल निघायला पाहिजेत. आणि त्या माध्यमातून त्यांच्यावर सर्व म्हणजे पोलीस यंत्रणा कारवाई करायला पाहिजे. झाली त्याच्या किती दिवस नंतर आपल्याला कळला की हत्या झाली? हत्या झाली म्हणून आम्हाला लगभग 4-5 दिवसानंतर असं कळलं गावामध्ये की नाही, अंतिम खोडले मेला नाही. आणि आता आरोपी अटक झाला तर किती दिवस? आता हे 4-5 दिवस झालेले आहेत, 5-6 दिवस. 8 महिन्याच्या नंतर आरोपी अटक झाला. आम्हाला मी पोलीस स्टेशनला गेलो होतो कसं मी तिथं त्यांना म्हणजे त्याच्यासोबत बोललो आरोपीसोबत. तर त्यांनी मला असं सांगितलं की मी कधी घरी फोन नाही केला, मी आता 2-3 दिवसा अगोदर फोन केला होता. आणि आरोपीच्या वडील पण तिथं उपस्थित होता. त्यांना म्हटलं तुम्हाला केव्हा माहीत झालं की तुमचा मुलगा जिवंत आहे? तर त्यांचं म्हणणं असं होतं की मला 2 दिवसा अगोदर फोन आला की तू जिवंत नाही ना, आम्हाला फोन कसा केलास? तर त्यांनी म्हटलं की नाही, तुम्हाला खरं नसेल वाटेत तर तुम्ही नागपूरला या, मी जिवंत आहो. आणि तो वडील पोलीस विभागाला घेऊन नागपूरला गेला आणि त्याला अटक करावं लागला. काय झालं प्रकरण? मी मूर्तिकाच्या हातात लहान भाऊ बोलत आहो. आपला ओमप्रकाश आता खोटोले आणि ह्या त्यांचे मुलगा अंतिम खोटोले आणि आदेश खोटोले ह्या लोकांना आता प्लॅन बनवून सर आता माझ्या हातात चंद्रकुमार याला आता टार्गेट बनवला. त्यांच्यावर आता लोन होतं आणि आता काही LIC होते आणि तो LICच्या आता फायदा घ्यायसाठी आणि लोन सूट करायच्या फायद्यासाठी त्यांना आपल्या आता प्लॅन वगैरे बनवून माझ्या भावाला टार्गेट बनवून त्यानं आता पोल्ट्री फार्म हाऊसमध्ये आता घेऊन गेले आणि तिथं आता पोल्ट्री फार्मवरून घेऊन गेले. त्याच्यानंतरमध्ये त्यानं तिथंच आता त्याला मारून रेल्वे पट्टीवर आता नेऊन त्याला झोपवून दिले. आणि आपला आता ओळख कळावा म्हणून आपला आता आधार कार्ड, ATM कार्ड आणि बरेचसे आता इतर कागदे वगैरे सोडून तिथून पसार झाल्याच्या नंतर म्हणजे तिथून जी माहिती आली गावाकडे का अंतिमची गाडी जाताना आणि येताना मला आता त्याच ठिकाणात आता आढळली. आणि आता त्यानंतरमध्ये रेल्वेनं कटलेला व्यक्ती आहे तिथं आता पडलेला आहे म्हणून आता त्यानं आता गावात आता माहिती दिल्यानंतर आपल्या गावातले 2 मुलं त्याच्या घरी गेले. त्याच्या घरी गेल्याच्या नंतरमध्ये अंतिम कुठं आहे म्हणून त्याला आता 2दा एकदा म्हणता 2दा विचारलं. त्यांना 2ही वेळा म्हटलं का अंतिम घरी झोपून आहे. असल्यातला त्यांना आता 2दा म्हटल्यानंतरमध्ये त्यानंतरमध्ये काही न बोलता ते घरी आता परत आले. पण जेव्हा आता तिथं आता स्पॉटवर जाऊन आता गावातले आता काही लोक आता जाऊन पाहिल्यानंतरमध्ये आता सगळ्यांच्या हातात लक्षात आल्याच्या नंतरमध्ये आता त्या बॉडी आता मॅच नसल्यामुळे त्याच्या शरीरावर हातापायावर आता केस होते आणि याच्या शरीरावर केस नव्हते. आणि त्याच्यानंतरमध्ये आता त्याच्यावरनं काळा आधी गोरं त्याचे केस आता 2 दिवसाआधीच बारीक कटिंग केलेलं होतं, पुरं साईड कटिंग. आणि याची आता कटिंग केलेली नव्हती, आता पुरं लांब केस आणि आता गुंडाळलेलं केस होते. आणि त्यानंतरमध्ये बॉडी आता तो हाईटला मोठा आणि हा हाईटला कमी, त्यावरून सगळ्याच्या लक्षात आल्यानंतरमध्ये सगळं लोक म्हटलं का हे अंतिमची बॉडी आहेच नाही. आणि त्या माणसाच्या आता प्लॅनिंगच्या आता मुताबिक त्यांना आपला आता अंतिमची बॉडी म्हणून आणि आता त्या गाडीवरून अंतिमची आता बॉडी म्हणून त्यांना आता त्यांच्या पंचनामा पोस्टमॉर्टम वगैरे करून घरी आणला आणि त्याचा अंतिम संस्कार केला. त्याचा DNA नाही केला. आणि त्यानंतर त्याच्या आता 17 दिवसानंतर तिरवी केला ग्रामपंचायतमध्ये आता मृत्यू नोंदणी केल्याच्या नंतरमध्ये पुरा आता गावाला आता गुमराव वगैरे करून ठेवला. आणि त्या किती दिवस झाले तुम्हाला माहीत झाला की तुमचा भाऊ होता ते? तो त्याच्या आता 13वीच्या दिवशी आता हे गावामध्ये आता माहिती पसरली का हा अंतिम आता जिवंत आहे आणि आता तो व्यक्ती आता सदर आता नागपूरमध्ये आहे आणि अमुकच्या संपर्कात आहे म्हणून ते आता माहिती आली. आणि आता दिवाळी पिरियडमध्ये अंतिम घरी आलं रात्रीला
आणि रात्रीलाच लगेच निघून गेला. हे सुद्धा आता गावामध्ये आता खळबळ मचली होती. केव्हा कधी माहीत झालं तुम्हाला की त्याची बॉडी नाही होती, तुमचे भावाची होती? ते बॉडी आता म्हणजे आता 13वीच्या दिवसापासून हे आता सर्व आता गावात आता वातावरण निर्माण झालं आणि आता त्याच्या गावाच्याच मार्फत आपल्याला आता कानापर्यंत पोहोचली. तुम्ही कुठं धाव घेतली नंतर? त्याच्यानंतर मध्ये आम्ही कन्फ्युजन होतं साहेब, का होऊ शकते आम्ही जर FIR दर्ज केला, जर आता आपला आता घरच्या आपला भाऊ नसून जर आता त्याच्याच घरचा व्यक्ती जर असेल तर त्याच्या उलट परिणाम आता आपल्याला जे भोगावं लागेल, म्हणून आपण आता कन्फ्युजनमध्येच राहिला. त्याच्यावर समोर आता FIR दर्ज वगैरे नाही केला. पण बरेच लोक म्हणत का तुम्ही चला, आम्ही आता तुमच्या आता मदतीला आहो, आम्ही तुमची आता सहायता लावू, तुम्ही चला आता मिशिंगची कंप्लेंट द्या आणि तो आता अंतिम नसून तो आता माझाच भाऊ आहे आणि अंतिम जिवंत आहे म्हणून असा तक्रार करा म्हणून आता मला गावातले बरेच लोक बोलले आहेत. तुम्ही केले तक्रार? मी नाही केलो साहेब. आता कसं माहीत झाला, कसं पकडण्यात आला ते? आता त्यानंतर मध्ये आता माहिती पडलं का अंतिम सिलेंडर वगैरे अंतिम जिवंत आहे आणि सरेंडर वगैरे केलं म्हणून मला पोलीस स्टेशनमधून कॉल आला, तुम्ही लगेच या, तुमच्या जो आरोपी जो आहे तो आरोपी पकडण्यात गेला आणि तुमच्या भावाची हत्या करण्यात आला आहे. काय मागणी आपली? आमची मागणी म्हणजे तेच काय, ह्या प्लॅनिंगमध्ये खोटोले परिवारचा पूर्ण प्लॅन आहे आणि प्लॅनच्या हिशोबानं त्यांच्यासोबत काही इतर जे काही असतील त्यांना अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. आमदार साहेब भेटले तर काय आश्वासन दिलं तुम्हाला? आमदार साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं का आता आपण सर्व चौकशी करून आम्ही त्यांना अटक करून त्यांच्यावर बराच काही कारवाई वगैरे करून घेण्याची आपल्याला आश्वासन दिले आहे.